सारथीसाठी जे आहे 515 कोटी रुपये दिले, त्या आणखीन द्या. पार्टीसाठी 500 कोटी आनंद आहे. परंतु मंत्री महोदय, महाज्योती आम्ही नेहमी सांगतो 54% आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे आणखी वाढलं पाहिजे की नाही. 325 कोटी का, बाकीच्यांना 500 कोटीच्या. सारथी ही संस्था जी की कुणबी मराठा या समाजातील घटकाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक यांच्या विकास करण्यासाठी या समाजातील मुलांना व शिक्षण संस्था माध्यमातून यांना सुखसुविधा उपलब्ध होतात आणि त्याचद्वारे बर्टी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संस्था ज्यामध्ये एससी प्रवर्गातील जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि त्यासाठी अनुदान दिले जाते, त्यामधून त्या विद्यार्थ्याचे हित व्हावं. परंतु एकीकडं महाज्योती या संस्थेला विधानसभेमध्ये कसल्याच प्रकारे जास्त प्रमाणात पैसे न दिल्यामुळे तेथील दुःखाची समस्या छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. एकीकडे लोकसंख्येने जास्त असलेला समाज व फॅसिलिटीनं कमी असा भेदभाव का केला जातो, असा प्रश्न विधानसभामध्ये प्रश्न तासिकेमध्ये उपस्थित केला. परंतु केवळ महाराष्ट्र जनतेने ओबीसी भटक्या जाती जमातीतले उमेदवार जास्त न पाठवल्यामुळे आणि विधानसभेमध्ये रोखठोक न बोलल्यामुळे आज सर्वच महाराष्ट्रामधील भटक्या जातीचे व विभक्त जातीमधील ओबीसी समाजाला ज्या फॅसिलिटी भेटा पाहिजे, ज्या सुविधा भेटा पाहिजेत, त्या खरोखरच भेटत नसल्यामुळं गळचेपी कुठंतरी होत आहे. आणि हे यांचेच परिणाम आहे जे जनतेनं कोण्या लोकांना निवडून दिलं हे पहिले त्या समाजाने विचार करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण पाहत राहा जनशा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब. JP मध्ये होतं.